राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी देखील मतदान केले। चंद्रपूर शहरातील सिटी माध्यमिक शाळेच्या केंद्रावर रांगेत उभे राहून त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। राज्यातील जनतेने आपला मताधिकार वापरून योग्य उमेदवार निवडण्याचे आवाहन त्यांनी केले। गेली अनेक वर्षे राजकीय परिश्रम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सरकार पुन्हा पदारूढ झाले असून राज्यातही त्यांची पुनरावृत्ती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे। याचा अर्थ असा आहे की एक लोकशाहीचं पर्व आहे। या पर्वामध्ये सगळ्यांनी उत्साहाने सामील व्हावं। आपल्या मतदानाचा अधिकार सगळ्यांनी त्याचा वापर करावा। हे मी म्हणत नाही तर आपल्या देशाचं संविधान म्हणत आहे। आपल्या विचारांचं, आपल्या पसंतीचा उमेदवार आणि पक्ष निवडावा याकरता या प्रणालीमध्ये सर्वात जास्त महत्त्वपूर्ण मार्ग कोणता तर मतदानाचा मार्ग आहे, निवडणुकीचा मार्ग आहे। मी समस्त जनतेला आवाहन करतो की ज्या ज्या लोकांची मतदार यादीत नावं आहेत त्या सर्वांनी मतदान करण्याकरता आग्रहाने यावं आणि देशाच्या आणि राज्याच्या भविष्याकरता मतदानातून आपल्या पसंतीचा पक्ष उमेदवार निवडावा।